खासदार प्रतापराव जाधव आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। वर्धापन दिन किती महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी आणि त्यावेळी सुद्धा शिवसेनेत होतात, यावेळी सुद्धा शिवसेनेत आहात, बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदेंसोबत आलात, कसं वाटतं? जवळपास 1987 पासून शिवसेनेच्या प्रत्येक वर्धापन दिन असेल, दसरा मेळावा असेल तर बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं लुटायला त्या काळामध्ये आम्ही यायचो आणि आता तेच बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे संस्कार माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या तोंडून ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येनं शिवसैनिक आता या वरळी येथील या ठिकाणी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं, शिवसेना स्थापना दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आहेत। शिवसेना स्थापना दिनाचं महत्त्व आहे आमच्या विचारसरणीमध्ये, आमच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचा दिवस त्या ठिकाणी आहे की ज्या शिवसेनेनं आम्हाला विचार दिला, ज्या बाळासाहेबांनी आम्हाला विचार दिला आणि ज्या विचारावर आज आम्हाला राजकारणातली एवढी मंत्रिपदापर्यंतची आणि केंद्रीय मंत्रिपदापर्यंतची पदं जी त्या ठिकाणी मिळाली, निश्चितच या दिवसाचं महत्त्व आमच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे असं मला वाटते। आणि आज सुद्धा आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या विचाराचंच या ठिकाणी आम्ही घेण्यासाठी आणि शिवसेनेत तो संदेश घेऊन महाराष्ट्रभर जाऊन या शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कटिबद्ध झालेला आहे। राज ठाकरे आणि शिवसेनेची युती होईल असं तुम्हाला वाटतं? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची की आपल्या शिवसेनेसोबत राज ठाकरे यांची युती व्हायला हवी असं वाटतंय? हे बघा, राजसाहेबांचा स्वतंत्र पक्ष आहे, उभाटाचा स्वतंत्र गट आहे आणि आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वातली सुद्धा एक मुख्य शिवसेना पक्ष आहे आणि प्रत्येक पक्ष आपल्या पुढच्या भवितव्याचा विचार करून एकमेकाच्या सोबत जात असतो। राजसाहेबांचे जे विचार आहेत ते कट्टर हिंदुत्ववादी विचार त्यांनी स्वीकारलेले आहेत आणि उभाटा गटांनी मात्र हिंदुत्ववादी विचाराला तिलांजली त्या ठिकाणी दिलेली आहे। आता त्यामुळं त्यांची युती होते नाही होते हा त्यांचा विषय आहे, पण निश्चित एक समविचारी लोक जर एकत्र आले तर त्याचा जनमानसामध्ये चांगला संदेश जात असतो आणि जनमानसाची सुद्धा चांगली साथ मिळत असते। भरतशेठ गोगावले यांचे 2 व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेर काढले आहेत आणि अघोरी विद्या केल्याचा त्यांच्यावर आरोप केला पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी। महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नाही अशी टीका सुद्धा विरोधक करतात, संजय राऊतांनी सुद्धा टीका केली आहे। हे बघा, त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या लोकांनी कोणते व्हिडिओ काढले किंवा राष्ट्रवादीच्या लोकांचे कोणते व्हिडिओ दुसऱ्या पक्षाने काढले, पण एक सांगतो की महायुतीचे जे नेते आहेत, मग आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील, सन्माननीय त्या ठिकाणी अजितदादा असतील, या लोकांचा विचार चांगला आहे। त्या लोक एका विचारानं या महाराष्ट्राच्या राज्याची वाटचाल करत आहेत, महाराष्ट्राला विकासाकडे नेत आहेत। खाली काही थोडीफार कुरबूर त्या ठिकाणी असू शकते आणि गोगावले साहेबांनी ज्या पूजेचे व्हिडिओ काढलेले असतात तर खरं म्हणजे आपण हिंदू धर्मामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा अर्चा त्या ठिकाणी करत असतो। आपल्या ज्या देवदेवताला आपण मानतो, आपल्या धर्मसंस्कृतीला आपण मानतो, त्यात अनेक प्रकारच्या पूजा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून त्यातल्या कुठल्या पूजा जर त्या ठिकाणी केल्या असतील तर निश्चितच हे त्यांच्या त्या देवतांच्या अनुसरून किंवा ज्याच्यावर आपली श्रद्धा असते त्याला अनुसरून पूजा अर्चा सगळी लोक आपण आपल्या जीवनामध्ये सकाळी करतच असतो। नक्की धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।